आज आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 10 पेज नंबर 120. लास्ट टाइम आपण जो क्वेश्चन बघितला होता म्हणजे हा सेकंड टाइप आपण बघतोय तो सेम सेकंड टाइपचाच मी क्वेश्चन आज पण घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला रिसिट्स आणि पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि तसंच इथे खाली एक बॉक्स दिला आहे ॲडजस्टमेंटमध्ये जिथे आपल्याला ओपनिंग डेट आणि क्लोजिंग डेट दिलेले आहे. ते लास्ट टाइम पण सेम असंच होतं. मग अशा प्रकारच्या क्वेश्चनसाठी आपण सोल्युशन कसं करायचं असतं. तर आधी आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट टिकमार्क करून घ्यायचे आहेत. मग ॲडजस्टमेंट कोणाला असतात, तर जे एक क्लोजिंग डेटमध्ये ज्यांना अमाऊंट आहेत त्या काय आहेत आपल्या ॲडजस्टमेंट आहेत. मग कोणाला आहे तर बुक्स. मग आपण बुक्सला टिकमार्क करायचे आहे. ओके. त्याच्यानंतर कोणाचं आहे फर्निचर. मग फर्निचरला टिकमार्क करायचे आहे. ओके. त्याच्यानंतर अजून काही आपल्याला इथे खाली ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. ओके. पहिले दिले 50% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड, म्हणजे डोनेशनसाठी पण आहे आणि इथे बघा बिल्डिंग फंड इथे दिलेलं आहे. बिल्डिंग फंडसाठी सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. तर असे तुम्हाला हे टिकमार्क करायचे. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. मग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे सबस्क्रिप्शनला टिकमार्क करायचे आहे इथे. ओके. त्याच्यानंतर आहे लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. लाईफ मेंबरशिप फीज म्हणजे लाईफ मेंबरशिप फीला टिकमार्क करायचे आहे. तर आपली हे टिकमार्क करून झालेले आहे. मग आता आपल्याला सोल्युशन करायचं आहे. मग सोल्युशनसाठी आपण काय करतो, तर आपल्याला दोन अकाउंट बनवायचे असतात. पहिलं आहे ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंड डेट आणि क्लोजिंग डेट टाकायची जी आपल्याला रिसिट्स अँड पेमेंटला दिलेली आहे ती. मग इथे असते आपली एक्सपेंडिचर साईड आणि इथे असते इन्कम साईड. त्याच्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट बनवायचे आहे. इथे लिहायचं बॅलन्स शीट ॲज ऑन क्लोजिंग डेट, लायबिलिटी अँड असेट्स. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग सॉल्व करण्यासाठी आपली पहिली स्टेप असते ओपनिंग असेट्स आणि लायबिलिटी, जे आपल्याला इथे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असते. मग आता हा जो तुम्हाला बॉक्स दिलेला आहे याच्यामध्येच ते ओपनिंग असेट्स आणि लायबिलिटी आहेत. मग ही जी पहिली डेट असते ती असते आपली ओपनिंग असेट्स आणि लायबिलिटी. मग बघा फर्स्ट काय दिले बुक्स. मग बुक्स काय आहे असेट्स आहे. मग त्याला असेट साईडला पोस्ट करायचं आहे. मग इथे लिहिणार आपण बुक्स. आणि कधी पण ओपनिंग असेट्स आणि लायबिलिटीचे जे अमाऊंट आहेत त्या इनरमध्ये लिहून 3-3 लाईन सोडायचे असतात. व फर्स्ट बुक्सचे अमाऊंट किती आहे ओपनिंगवाल्याचं 6 लाख आहे. ओके. मग आतमध्ये लिहायची 6 लाख. त्याच्यानंतर आहे फर्निचर. फर्निचर पण काय आहे असेट्स. याला 3 लाईन सोडून खाली फर्निचर, याची पण अमाऊंट आपल्याला इनरमध्येच लिहायचं आहे. किती आहे 3,19,000, 3,19,000. त्याच्यानंतर आहे बिल्डिंग फंड. आता फक्त बिल्डिंग असतं तर असेट आहे, पण शेवटी काय फंड, म्हणजे फंड्स असतात ते आपल्याला लायबिलिटी साईडला पोस्ट करायचे असतात. वरती 5 ते 6 लाईन सोडून खाली लिहायचं आहे बिल्डिंग फंड. ओके. बिल्डिंग फंड. मग त्याच्या अमाऊंट आतमध्ये लिहायचे किती 10 लाख. 10 लाख आतमध्ये. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट. आता फिक्स डिपॉझिट म्हणजे काय, तर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इन्व्हेस्टमेंट कुठे असतं असेट साईडला. मग फिक्स डिपॉझिट असेट साईडला. फर्निचरला 3 लाईन सोडून खाली फिक्स्ड डिपॉझिट. मग किती आहे फिक्स्ड डिपॉझिट 9,10,000. मग ते आतमध्ये लिहायचं 9,10,000. ओके. त्याच्यानंतर आहे कॅपिटल फंड. मग कॅपिटल फंड कुठे जातं, फंड्स असतात ते कुठे जातं लायबिलिटी. आणि कॅपिटल फंड ही लायबिलिटीच्या स्टार्टिंगलाच आपल्याला लिहायचं असतं. मग इथे येणार तुमचं कॅपिटल फंड. किती अमाऊंट आहे 9,47,400. मग ते आतमध्ये लिहायचं 9,47,400 म्हणजे 9,47,400. तर अशा प्रकारे ही आपली पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे, जे असते आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली ओपनिंग असेट्स आणि लायबिलिटी. त्याच्यानंतर आता आपण रिसिट्स आणि पेमेंट सॉल्व करणार आहे. मग आधी पेमेंट साईड आपण ट्रान्सफर करून घेऊया. सो बघा फर्स्ट काय दिलं इथे, सॅलरी टू स्टाफ. काय एक्सपेंडिचर. पेमेंटमध्ये काय काय असतं एक्सपेन्सेस आणि असेट्स असतात. ओके. मग आता सॅलरी बोललं तर काय एक्सपेन्सेस, मग ते एक्सपेंडिचरला ट्रान्सफर करायचं. मग इथे लिहायचं टू सॅलरीज टू टीचिंग स्टाफ. टीचिंग स्टाफ. ओके. किती अमाऊंट आहे 11,70,000
डायरेक्ट आउटर साईड, कारण याला टिकमार्क नाही. ज्याला टिकमार्क असेल ते आतमध्ये लिहायचं असं. इलेक्ट्रिसिटी चार्जेस कंटिन्यू एक्सपेंडिचरच आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस किती आहे? 55,000. बुक्स काय असेट्स आहे बघा. ऑलरेडी आपण इथे पहिला लिहिलेलं आहे बुक्स. मग जेव्हा काही पण रिपीट होतं तर त्याला काय लिहायचं? ॲड परचेस. याच्यासाठीच तर मी तुम्हाला सांगितलं ते जेव्हा ओपनिंग असेट्स आणि लायबिलिटी आपण ट्रान्सफर करणार तेव्हा ते आतमध्ये लिहा. याच्यासाठी असते रिपीट येतं काय तर. किती आहे बुक्स? 61,000. मग इथे 61,000 ॲड करायचे आणि टोटल खालीच लिहायचे म्हणजे 6,61,000 होणार. ते 6,61,000. त्याच्यानंतर काय आहे? फर्निचर पण काय असेट्स आहे बघा. ऑलरेडी परत मग रिपीट झालं. रिपीट आल्यावर काय लिहायचं? ॲड परचेस. किती अमाऊंट दिलेली आहे? 51,000. मग इथे 51,000 आपण प्लस करणार. तर 3,19,000 प्लस 51 म्हणजे 017 3,70,000. ओके. त्याच्यानंतर आहे स्टेशनरी काय आहे? एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. मग तो इथे एक्सपेंडिचरमध्ये टू स्टेशनरी बघायला आता ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटर साईडला जाणार. 21,850. 21,850. फिक्स डिपॉझिट बघा. ऑलरेडी आपण इथे लिहिले फिक्स डिपॉझिट. रिपीट आलं काय लिहायचं? ॲड परचेस. किती अमाऊंट आहे? 8,50,000. 8,50,000 याची टोटल 0. याला बघा आपण टिकमार्क न केले, ॲडजस्टमेंट न, डायरेक्ट टोटल आपण आउटर साईडला टाकूया. 0. जर टिकमार्क असेल ना तर खालीच लिहिले असेल. 0 0 0 6 8 आणि 9 7 17. ओके. 17,60,000. त्याच्यानंतर आहे बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दोन्ही काय असेट्स आहेत. मग असेट साईडला इथे लिहायचं आहे कॅश इन हँड, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड किती आहे? 16,650. 16,650. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक काय? 2 लाख. ओके. तर अशा प्रकारे पेमेंटमध्ये आपल्याला असेट्स आणि एक्सपेंडिचर असतात. जर असेट आले आणि ते ऑलरेडी इथे आपण पोस्ट केलेले असतील तर काय लिहायचं? ॲड परचेस. ओके, म्हणजे रिपीट आल्यावर. त्याच्यानंतर आपण रिसिट साईड सॉल्व करूया. बघा रिसिट साईडमध्ये काय दिलं आहे? पहिलं जे असतं बॅलन्स ब्रॉट डाऊन ते कॅन्सल करायचं, कट करायचं. म्हणजे हे दोन्ही पण कॅश इन हँड, कॅश ॲट बँक कॅन्सल होणार. त्याच्यानंतर इंटरेस्ट, सबस्क्रिप्शन, लाईफ मेंबरशिप फी, डोनेशन, ट्युशन फी, टर्म फी, सन्ड्री रिसिट्स, ॲडमिशन फीज सगळे काय आहेत? इन्कम आहेत. म्हणजे आपल्याला इथे इन्कममध्ये सर्व पोस्ट करायचे आहेत. मग आपण स्टेप बाय स्टेप करूया. फर्स्ट आहे इंटरेस्ट. मग इथे बाय इंटरेस्ट. त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून डायरेक्ट आपण याला आउटर साईडला टाकणार 55,000. ओके, बघू शकता इथे इथे आहे 55,000. ओके, 55,000 आउटर साईडला 55,000. त्याच्यानंतर आहे सबस्क्रिप्शन. बाय सबस्क्रिप्शन याला बघा टिक मार्क केली म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. बघू शकता इथे. ॲडजस्टमेंट असलं तर अमाऊंट इनर कॉलममध्ये 28,300. तर नेक्स्ट आहे लाईफ मेंबरशिप फी. याला पण टिकमार्क आहे. बघ ज्याला टिकमार्क आहे अमाऊंट आतमध्ये लिहिलं आहे, लाईन सोडायच्या. 2-3 लाईन सोडून खाली लिहायचं बाय लाईफ मेंबरशिप फीज. किती आहे? 25,000. ओके, 25,000. डोनेशन, लाईफ मेंबरशिप फीला एक लाईन सोडून खाली बाय डोनेशन. याला पण टिकमार्क आहे. बघू शकता आतमध्ये लिहायचा अमाऊंट 7 लाख. त्याच्यानंतर ट्युशन फी एक लाईन सोडून बाय
ट्युशन फी किती आहे बघा, याला टिकमार्क नाही, आउटर साईडला टाकायचे. 12,30,000. टर्म फी कंटिन्यू, टर्म फी किती आहे 2,08,000. त्याच्यानंतर आहे सन्ड्री रिसिट्स बाय सन्ड्री रिसिट्स किती आहे 8,000. त्याच्यानंतर आहे ॲडमिशन फी बाय ॲडमिशन फी किती आहे 60,000. ओके, तर अशा प्रकारे आपण सर्व बघा, रिसिट साईडला मोस्टली इन्कमच असतात, मग ते सर्व इन्कम साईडला पोस्ट करायचे. ज्यांना ॲडजस्टमेंट आहे आतमध्ये लिहायचं, ज्यांना ॲडजस्टमेंट नाही डायरेक्ट आउटर साईडला टाकायचं. आता नेक्स्ट काय करायचं, जे उरलेले ॲडजस्टमेंट आहेत आता ते आपल्याला सॉल्व करायचे. आता बॉक्समधलं आपलं जे पहिली स्टेप होती ओपनिंग असेट्स अँड लायबिलिटी ते आपण ट्रान्सफर केली. राहिली काय क्लोजिंग डेट. मग क्लोजिंग डेटला काय करायचं, हे कोणाचं अमाऊंट आहे बुक्स किती 6,00,000, ते क्लोजिंग डेटचं अमाऊंट डायरेक्ट आउटर साईडला टाकायचं. म्हणजे मी इथे जर हे बुक्स आहे याचे आउटर साईडला इथे 6,00,000 टाकले. ओके, बघू शकता क्लोजिंग डेटला 6,00,000 दिले, ते आउटर साईडला टाकायचे. आतमध्ये किती आहे 6,61,000. म्हणजे आपल्याला यातून 61,000 लेस करायला लागतील, तेव्हा आपल्याला आउटर साईडला किती भेटतील 6 लॅक्स. सो 61,000 लेस करायचे. मग लेस करताना काय लिहायचं, डेप्रिसिएशन. ओके, तसंच फर्निचरचं पण दिलं आहे, क्लोजिंगचं अमाऊंट किती आहे 3,00,000, त्याला पण सेम करायचं. आउटर साईडला 3,00,000 टाकायचे. आतमध्ये 3,70,000 आहेत, म्हणजे आपल्याला 70,000 मायनस करायला लागते, तेव्हा जाऊन बाहेर किती भेटेल 3,00,000. मग अगेन लेस डेप्रिसिएशन. ओके, तर क्लोजिंग डेटसाठी तुम्हाला काय करायचं, ज्या असेटच्या व्हॅल्यू दिल्यात त्या बाहेर टाकायच्या आहेत. मग बघायचं आपल्याला लेस करायला लागतं, लेस करायला लागलं तर डेप्रिसिएशन, ॲड करायला लागलं तर ॲप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन कंपनीसाठी काय आहे, लॉस आहे. लॉस कुठे शो करतात, डेबिट साईडला. मग याचा सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशनचा आपल्याला इथे डेबिट साईडला शो करायचा एक्सपेंडिचरमध्ये, कारण डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग इथे हेडिंग लिहायची टू डेप्रिसिएशन ऑन, अंडरलाईन करायची. पहिलं आपण फाइंड आउट केलं बुक्सचं, मग इथे लिहिणार आपण बुक्स. ओके, इथे लिहायचं बुक्स. बुक्समधून किती मायनस केले आपण 61,000. मग इथे 61,000. त्याच्यानंतर फर्निचर, फर्निचरमधून किती मायनस केले, तर फर्निचरमधून 70,000 मायनस केले. मग इथे 70,000. 61 आणि 70 प्लस करायचे आहेत, तर 13 म्हणजे 1,31,000. ओके, तर डेप्रिसिएशन लेस करायचे आणि त्याचा सेकंड इफेक्ट जो असतो तो एक्सपेंडिचरमध्ये येतो. ओके, नेक्स्ट आहे त्यांनी बोललं आहे ॲडजस्टमेंट की 50% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड. म्हणजे जे डोनेशन आहे त्याच्यामधलं 50% अमाऊंट बिल्डिंग फंडला द्यायचं आहे. मग 50% डोनेशनमधून मायनस होणार आणि बिल्डिंग फंडमध्ये ॲड होणार. बघा इथे आपल्याला इन्कममध्ये दिलं डोनेशन, इथे लिहायचं लेस 50% फॉर बिल्डिंग फंड. ओके, मला जागा नाही, तुम्हाला थोडं ते व्यवस्थित लिहायला लागेल की 50% फॉर बिल्डिंग फंड. ओके, मग 7,00,000चे 50% किती 3,50,000. जर मी 50% मायनस करतो तर आउटर साईडला पण 50% मग जाणार 3,50,000. तर डोनेशनमधून मायनस करायचे आणि बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायचे, कारण त्यांनी सांगितलं आहे जे पण डोनेशन आहे ते बिल्डिंग फंडला द्यायचं आहे. मग इथे 50% ॲड 50% डोनेशन किती 3,50,000. 10,00,000 आणि 3,50,000 किती होणार 13,50,000. ओके, त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता जे पण आउटस्टँडिंग असतं ते काय होतं ॲड होतं. मग इथे आपल्याला ॲड करायचं आहे, ॲड आउटस्टँडिंग. किती अमाऊंट आहे आउटस्टँडिंगचं 5,300. सो 5,300 प्लस करायचे आहेत आपल्याला. 006 8 5 13 33 600. तर आउटस्टँडिंग इन्कम कुठे जातात,
असेट साईडला. ओके, आउटस्टँडिंग हे काय आहे, इन्कम आहे, आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्स असतात ते लायबिलिटीला जातात. मग आउटस्टँडिंग इन्कम कुठे आहे, असेट साईडला. मग इथे असेट साईडला लिहायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती ॲड केले होते, 5300. मग इथे 5300. त्याच्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. बघा हा जर वर्ड आला कॅपिटलाइज, तर तुम्हाला काय करायचं असं, ज्याचं नाव दिलं त्याच्यातून ते अमाऊंट मायनस करायचं. मग इथे सांगितलेलं असतं 50%, हाफ असं काहीतरी, आणि जर काही बोललं नाही तर पूर्ण अमाऊंट मायनस करायचं. मग लाईफ मेंबरशिप फीमधून आपण पूर्ण अमाऊंट त्याचं मायनस करणार. इथे लिहायचं लेस कॅपिटलाइज. 25,000 टोटली मायनस होणार आहे, इथे बाहेर डॅश. मग इथे लेस होणार, मग कोणाला द्यायचं, कॅपिटलाइज करायचं म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. मग इथे ॲड कशाचं होतं, लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज. ओके, किती, 25,000. बघू शकता जेवढी अमाऊंट आपण इथे मायनस करणार ना, तीच अमाऊंट इथे आपल्याला प्लस करायची असते. सो प्लस करून खालीच लिहायची 004 12 1 7 7 97 to 400. तर जेव्हा आपण हा वर्ड येईल कॅपिटलाइज, तर ज्याचं नाव दिलं त्याच्यातून लेस आणि कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग ॲड होतं, ते ॲड केलं. त्याच्यानंतर हे काय आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम आहे. आउटस्टँडिंग इन्कम कुठे जातात, असेटला जातात. ओके, मग ते असेटला जातात. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. बघा अकाउंटमध्ये ना तुम्ही पोस्टिंग जरी मारली किंवा असेट ॲडजस्टमेंट जरी सॉल्व्ह केले तरी बस आहे, तुम्हाला टोटल करायला पाहिजे असं काहीच नसतं.